इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी आलेली आहे। धमकीचा आशय जो असा आहे तो काही दिवसातच तुम्ही पाहुणा यांनी घरात घुसून खत्मा करू, केशव वैद्य नावाच्या व्यक्तीनं सोशल मीडियावरून ही धमकी दिलेली आहे। सर काय सांगाल, पुन्हा एकदा धमकी सत्र काही थांबताना दिसत नाही? नाही, याच्यावर काय बोलायचं असा एक माझ्यासमोर प्रश्न आहे। शासनानंच याच्यावर सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे। सोशल मीडियातनं अशा पद्धतीनं धमक्या देण्याचं सत्र हे वारंवार सुरू असतं, त्याची काही जास्त दखल घ्यावी असं मला वाटत नसतं। आता शासन काय करतंय हे बघायला पाहिजे मला असं। पण खरा इतिहास समोर आणताना अशा पद्धतीच्या धमकीला सामोरं जाणं, एका बाजूला प्रशांत कोरटकर अद्याप पोलिसांना सापडला नाही, मात्र दुसऱ्या बाजूला धमकी देण्याचं धाडस का होते मग? हे जे बदनामी करणारे, धमकी देणारी माणसं सापडत नाहीत म्हणून अशा लोकांचं धाडस वाढत असावं। एखाद्या व्यक्तीवर कडक कारवाई जर झाली तर ह्या अशा धमक्या मलाच नाही तर अनेक लोकांना धमक्या येत असतात, जे व्यक्त होत असतात, जे बोलत असतात, असे ते थांबेल ते। पण या धमक्यानंतर खरा इतिहास सांगणं तुम्ही सोडून देणार आहात का, किंवा या धमक्यांनी घाबरून जाणार आहात का? नाही, घाबरून जाण्याचा प्रश्नच नाही आहे। मग अशीच मी सांगितलेलं आहे की मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मावळे कधीच कुणाला घाबरत नाहीत। मावळे औरंगजेब सारख्या बादशाला घाबरलेले नव्हते। इथं 27 वर्ष लढले आणि इथल्या महाराष्ट्राच्या मातीत त्याला गाडलं। तर मावळ्यांचंच रक्त माझ्या अंगात आहे आणि त्यामुळे घाबरायचा काही विषयच नाही। पुन्हा या संदर्भात काही पोलीस तक्रार करणार आहात काय? वकिलांचा सल्ला किंवा इतरांचा सल्ला घेऊन काय पुढची पावलं टाकणार आहात? मी माझे सहकारी मित्र, वकील मित्र यांच्याशी पहिल्यांदा मी चर्चा करेन, तर सगळा काय विषय आहे तो बघेन आणि मग त्याच्यानंतर या विषयावर ठरवेन काय करायचं। नक्कीच इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी आलेली आहे, मात्र या धमक्यांनी घाबरून जाणारा मी मावळा नाही अशा पद्धतीच्या शब्दात त्यांनी या धमकी देणाऱ्याला आहे ते चांगलंच फटकारलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता पुन्हा एकदा धमकी आलेली आहे। जर पहिलीच कारवाई कडक झाली असती तर धमक्या देण्याचं धाडच झालं नसतं, अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा इंद्रजित सावंत यांनी केलेलं आहे। त्यामुळे कोरटकर यांच्यावरती आता कडक कारवाई होणार का आणि धमकी देणाऱ्यांच्यावरती नेमकं आता काय केलं जाणार हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार।